आणि विधान परिषदेच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट हाती येते। विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात नावं आणि वाटप निश्चित करण्यासाठी भाजपची एक बैठक पुढच्या काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरू होते। देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची बैठक सुरू होते। याला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित असतील। या बैठकीत प्रामुख्याने विधान परिषद निवडणुकांच्या संदर्भात महायुतीत काही जागांवरनं जो तिढा आहे तो सोडवून जागा वाटप अंतिम करण्याचा प्रयत्न केला जाईल। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकबद्दल प्रामुख्याने यात चर्चा आणि कदाचित अंतिम निर्णय होईल असं कळतं। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात होईल। सध्या शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यासह भाजप यांच्यात काही जागांवरून वादविवाद आहे। नेमकी कोणती जागा कोण लढवणार याबद्दल अंतिम स्वरूप त्याला मिळालेलं नाही। आजपासून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झालेली आहे, पण पहिल्या दिवशी अद्याप तरी महायुतीच्याकडनं कोणताही अर्ज दाखल झालेला नाही। आणि कारण जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही। मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांबद्दलचा तिढा आहे आणि हा तिढा सोडवण्यासाठी आता शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यायचं निश्चित केलं। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, काय कोणत्या अडचणीच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या बैठकीत? आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं राज्याच्या विधान परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाशिकच्या जागेचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही। आणि या नाशिकच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री आता चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण असतील यांच्यासोबत स्वतः चर्चा करणार असल्याचं कळतंय। यापूर्वी ज्या सांगण्यानुसार रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली होती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि त्याच विषयी आता या विषयी भाजपाचे तिन्ही नेते एकत्रित चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे। अक्षय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।